कोई अपनी खुशी के लिए गैर की रोटियां छीन ले, हम नहीं चाहते। कोई अपनी खुशी के लिए गैर की रोटियां छीन ले, हम नहीं चाहते। इसलिए रहा संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं में नहाई न हो। मित्र हो नमस्कार. मी अजय भोईर माझ्या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतोय. शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात आणि किती अभिमान वाटतं जेव्हा ती माणसं आपली असतात. अशाच माणसानं ज्या माणसानं इथल्या आदिवासी लोकांना आपलंसं केलं आणि हीच ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं ह्या आदिवासी बांधवांना आपलंसं केलं. खरं तर असं म्हणतात की तुमचा पद, तुमचा पैसा ह्यानं तुमची उंची ठरत नाही, तर तुमची उंची ही तुमच्या कर्तृत्वानं ठरते. तर अशाच समाजासाठी काम करणाऱ्या माणसाची उंची जरी कमी असली तरी कार्य मात्र वटवृक्षासारखं आहे. ते वटवृक्ष आज आपल्या सोबत आहे. नमस्कार, सामाजिक कार्यकर्ते संतोष दादा ठाकूर. दादा, आम्ही बरीच वर्ष झाली आपल्याकडं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहतोय. मग युसुफ मेहराली सेंटरच्या माध्यमातून असेल किंवा श्रमिक क्रांतीच्या माध्यमातून असेल किंवा आदिवासी वाडींच्या रस्त्यापासून, पाण्यापासून, अन्नापासून, शिक्षणापासून त्यांच्या प्रत्येक एका गोष्टीपासून जर का असेल तर तुमचं कार्य आहे. तर मला सांगा की नेमकं तुम्हाला कधी आणि कसं वाटलं की आपण एक समाजासाठी कार्य करावं, सामाजिक कार्यकर्ता बनावं? मुळात सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद की तुम्हाला निदान माझ्याबद्दल काहीतरी म्हणजे माझ्याशी बोलावं ह्यासाठी तुम्ही माझ्यापर्यंत आला, त्यासाठी धन्यवाद. मुळात मी राष्ट्र सेवा दल हे माझं मातृ संघटन आहे आणि राष्ट्र सेवा दलाने जे संस्कार दिले ते संस्कार म्हणजे असे की आम्ही अगदी सर्वसामान्य घरातलं, म्हणजे ज्या मुलाचे वडील 24 तास दारू पिऊन अशा घरातला मी, पण अशाच वेळेस राष्ट्र सेवा दलाचे जे संघटन होतं जे मानवता मानतं आणि संस्कार सक्षम पिढी घडवण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरे घेतात. तर बाजूला माझ्या गावाच्या शेजारी असलेल्या युसुफ मेहरली सेंटरमध्ये राष्ट्र सेवा दलाची काही ज्येष्ठ मंडळी होती आणि साधारण 1988च्या दरम्यान ही सगळी मंडळी आमच्या गावामध्ये शाळेमध्ये दुधाच्या किटल्या घेऊन यायची, जेणेकरून मुलं त्या दूध प्यायला येतील आणि मग ते दुधाच्या निमित्ताने शाळेत येतील. आणि मग तिथून ते आमच्यावर संस्कार व्हायला लागले आणि मग ते संस्कार होता 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 मग त्यामध्ये म्हणजे खरं आवर्जून काही नावं घ्यावी लागतील मला की त्यांच्या खूप मोठं माझ्या जडणघडणीमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये माधुरी ताई घरत असतील, त्याच्यानंतर देवीदास पाटील असतील आणि मदन मराठे आणि ऍडव्होकेट सुरेखा दळवी. सुरेखा दळवी तर कोण नाही ओळखत, त्यांनी वन हक्क कायद्याचा ड्राफ्टिंग मध्ये त्या होत्या आणि खूप काम म्हणजे त्यांच्यासोबतच राहून राहून पुढे मग गेलो. तर ती सुरुवात 1988 पासून आमच्यावर झाली आणि मग 90 पासून आमच्यामध्ये ते बिंबायला लागलं की बाबा आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून असेल किंवा मग अन्य अनेक मोर्चांमधून असेल किंवा तुम्ही मला असं ऐकायला आलं की तुम्ही हायस्कूल पासूनच या क्षेत्राची आवड आहे. म्हणजे त्यावेळीच हे आंदोलनाचे विचार तुमच्या मनामध्ये होते, म्हणजे एक लहानपणीचा असा एखादा किस्सा? ऍक्च्युली माझं शिक्षण हे मी घेऊ शकलो नाही. मी जरी आज मी हे असेल ग्रॅज्युएट स्वतःला म्हणत असेल, पण ते ग्रॅज्युएट आत्ता मी होत आहे ह्या वयामध्ये, वयाच्या 50व्या वर्षी मी ग्रॅज्युएशन होत आहे. पण शालेय शिक्षणामध्ये कसं होतं, सेवा दलामध्ये हेच शिकवलं जातं की तुम्ही म्हणजे अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, मग ते अन्याय कुठल्याही प्रकारचा असो. तर मग काय झालं की आमच्याकडे आम्हाला आमच्या शाळेमध्ये काही गोष्टी ज्या स्कॉलरशिपच्या बाबतीतल्या आम्हाला मिळायला पाहिजे होत्या, मग त्या नाही मिळाल्या. मग त्याच्यानंतर मग हे कारण आपण ज्या पद्धतीने म्हणतो का आम्हाला मोठा बेस काय होता तर युसुफ मेहरली सेंटर, जी संस्था फ्रीडम जे काही सगळे स्वतंत्रता सेनानी होते त्यांनी स्थापन केलेली जे होतं तो आमचा बेस होता. आमची जडणघडण तिथे व्हायची, घडली आणि मग तिथूनच सुरुवात झाली
की मी माझ्या म्हणजे शिकत नाही हे माझ्या घरातल्यांना लक्षात आलं, का परिस्थिती नाही आहे. मग माझ्या मेव्हण्यांनी मला कंपनीमध्ये कामाला लावलं, ते जिथे होतं तिथे. पण तिथेही मला म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी मी मोलमजुरी करायचो, म्हणजे जे घाण्या कालवायचं काम होतं तो करून, तर तुम्हाला शिकायचं असेल तर ते केलं पाहिजे. घरातला बरोबर. मोठा मुलगा मी होतो आणि घरची परिस्थिती फार हलाखीची होती. त्यामुळे ते करत असताना वाटलं, की यार आपल्याला जे वाट्याला आले ते दुसऱ्या गरिबाच्या नशिबाला येऊन नये. बरोबर आहे. मला म्हणजे खरंच सांगावंसं वाटेल, की मित्रांनो, की साधारणतः एखाद्या माणसाचा संघर्ष त्याच्या पावलांचा असू शकतो. एखाद्या माणसाचा संघर्ष त्याच्या चपलेपर्यंत असू शकतो. पण ह्या माणसाचा संघर्ष मात्र ना चपलेसाठी आहे, त्या पावलांसाठी आहे, ज्या पावलांना चालण्यासाठी रस्ता किंवा वाटा देखील नाहीयेत. तर मला खरंच म्हणजे अमृत महोत्सवाची स्वातंत्र्याची 75 वर्ष सांगत असताना एका बाजूला आपण साजरी केली जाते, म्हणजे अमृत महोत्सव साजरा केला जातो, हो, आणि देशात. दुसऱ्या बाजूला मात्र या लोकशाहीमध्ये आजही रायगडमध्ये म्हणजे माझ्या माहितीनुसार साधारणतः 300 गावांमध्ये जाण्याचा मार्गच नाहीये. म्हणजे आताचा संघर्ष म्हणजे चपला किंवा रस्त्यांपुरतं मर्यादित न, म्हणजे तिथं रस्ताच नाहीये जायला. तर अशा तुमच्या कामाबद्दल आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. काय झालं, की जेव्हा ह्या क्षेत्राकडे आलो त्यावेळेस लक्षात आलं, मला ज्यांचा सहवास भेटला ते सगळे वाड्या वस्त्यांवर जाणारी लोक. आणि मग जायचं कसं, तर संध्याकाळची मीटिंग असते तर सकाळी निघायचं. का, तर वाड्यांमध्ये रस्ता नाहीये. तुम्हाला सांगायला मला म्हणजे फार हे खेद होतो, की ज्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम आदिवासी आहेत, त्या देशाची आजची परिस्थिती, देशाची बोलतोय मी, म्हणजे मी एक्झाम्पल माझ्या रायगडचं देईनच, पण ही देशातली परिस्थिती ओव्हरऑल अशी आहे, की रायगडमध्ये जवळजवळ 976 आदिवासी वाड्या आहेत. पैकी तुम्हीच आकडा म्हणालात, 300हून अधिक वाड्यांमध्ये रस्ता नव्हता, पाण्याची व्यवस्था नाहीये. आणि मग काय झालं, की ही लोक यायला लागली. म्हणजे जेव्हा आम्ही वाड्यांमध्ये जायला लागलो तर एवढी भयानकता दिसायची, की काहीच नाही. म्हणजे वाड्याच्या वाड्या मायग्रेंट व्हायच्या, स्थलांतरित व्हायच्या. त्या स्थलांतरित कुठे व्हायच्या, तर शहराच्या आजूबाजूला कुठेतरी होणार. आणि मग त्यांना विचारायचं आपण, की बाबा का रे तुम्ही गावात का नाही थांबत. तर तिथून आहे ना, काही लोकांचं असं यायचं, की झोलीतून म्हणजे समोरूनच ते झोलीत टाकून बाई घेऊन आले. म्हटलं काय रे हे काय, भाऊ बोलते आजारी पडली आहे आणि दवाखान्यात घेऊन जायचंय. तर ही जी सुरुवात केली, आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं, की बाबा काय नक्की परिस्थिती आहे, किती असेल असं. आणि मग शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर जवळजवळ 184 आदिवासी वाड्या आजही, मी जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलता 184. वाड्या आजही मी जेव्हा तुमच्याशी बोलतो, आणि ह्याच्यासाठी म्हणजे नुसते मोर्चे म्हणजे मोर्चे तर सोडाच, मोर्चे आंदोलन उपोषण झालीच, पण शासनकर्ती जी जमात ज्याला म्हणतो ना, त्या शासनकर्त्या जमातीला त्यांच्या दरबारात, जनता दरबार जे म्हणतात त्या दरबारात जाऊन तिथे मांडले, की साहेब अहो इथे आपण भांडणं निधीसाठी करतो आहोत. आमचा एक समाज असा आहे, की तिथे काहीच निधी सोडा, पण मूलभूत सुविधा फंडामेंटल राईट्स जे आहेत भांडायला पण कसं भांडायचं माहित नाही. तेही माहित नाही त्यांना. त्यामुळे त्यांच्या मूलभूत सुविधा सुद्धा नाहीयेत. रस्ता नाहीये, ही कुठली म्हणजे कुठे डिजिटल भारताच्या गोष्टी करतोय. आणि मग तिथून तो सुरुवात झाला, आणि त्याच्या मोठी सुरुवात आमची 2017ला झाली. पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आदिवासी वाडी ही जी आमची सुरुवात झालं संघर्षाचं, जे ग्राम संवर्धनच्या माध्यमातून आम्ही केलं. अच्छा, म्हणजे श्रमिक क्रांती क्रांती मधून संघटना, सामाजिक कार्यकर्ता, पुन्हा युसुफ मेहराली सामाजिक बरोबर. कार्यकर्ता, आणि मग त्यातूनच ग्राम संवर्धन संस्थेची स्थापना झाली. बरोबर. ही जी ग्राम संवर्धन स्थापना आहे, खरं तर आम्हाला भारी वाटतं, कारण मी एक छोटासा त्यात पार्ट आहे. म्हणजे मी छोटं मोठं काम करत असतो, आणि आमच्यासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही शिकत आहोत, आम्ही शिकतोय, पुढेही शिकत राहू, आणि ह्यासाठी काही करता आलं तर नक्कीच आम्ही आजही प्रयत्न करतोय, पुढे प्रयत्न करत राहू. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राम संवर्धन संस्थेचं नेमकं कार्य काय आहे? म्हणजे मगाशी तुम्ही 2-3 नावं घेतलीत. त्या नावांमध्ये रचनात्मक माझं काय म्हणणं आहे, की आपण नुसतं डोल देऊन किंवा मदत करून ज्या कम्युनिटीसाठी तुम्ही काम करता त्यांना
मदत खूप वर्ष केली तुम्ही. तुम्ही त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्या. हे बरोबर. ग्राम संवर्धनचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही डोल नाही देणार, आम्ही मदत नाही करणार, आम्ही तुमच्या कर्तव्यांसाठी तुम्हाला उभे करू. तुम्ही डोल जोपर्यंत मागा. हा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ना की जर तुम्हाला म्हणजे गुलामाला गुलामाची जाणीव करून दिली तर तो पेटून उठतो. बरोबर. अगदीच. आणि मग जो आता अन्यायग्रस्त आहे आता सगळ्यांना मला सांगायला खरं तर आवडेल, आजकाल गुलामीची सगळ्यांना सवय झालेली आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही गुलामीच्या विरोधात हा. खूप मोठं कार्य आता पाहिलं आपण. एकंदरीत म्हणजे हे सगळे कार्य पाहत असताना म्हणजे साधारणतः जेव्हा सामान्य माणूस हे कार्य करायला लागतं, त्याच्या वाटेला असे भयानक अनुभव येतात. म्हणजे हे कार्य करत असताना. कारण बऱ्याच जणांचं असंही म्हणणं आहे, की ग्राम संवर्धन चालवताना काही भ्रष्टाचार तर केला नसेल. बरोबर कारण इथल्या लोकांना अन्नधान्य पुरवणं बरोबर म्हणजे आत्ताच्या घडीला साधी गोष्ट नाहीये. बरोबर म्हणजे आता स्वतःला जर तुमच्याकडे जॉब नसेल, व्यवसाय नसेल, शिक्षण नसेल, नोकरी नसेल, तर तुम्हाला स्वतःचं पोट भरणं अडचणीचं झालेलं आहे. आणि ह्या काळामध्ये असे कित्येक लोकांच्या घरी जाऊन अन्नाचं वाटप करणं किंवा अन्न फक्त वाटप न करता ते कसं मिळवता येईल ह्यासाठी प्रोजेक्टची विभागणी करणं. बरोबर. तर ह्या संदर्भात तुम्ही कोरोनाच्या काळात जे तुम्ही कार्य केलं ते अफलातून होतं आणि ते मी वृत्तपत्रामध्ये पाहिलंही होतं. तर त्या संदर्भात आपला आदिवासी वाड्यांचा अनुभव सांगाल? म्हणजे त्यावेळेस अक्षरशः म्हणजे डोळ्यातून पाणी यायचीच परिस्थिती होती. म्हणजे 2-4 घटना खरंच माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या घडल्या की आणि कुठल्याही म्हणजे ज्या माणसामध्ये सामाजिक जाणीव आहे ना इथे मनात, तो माणूस रडल्याशिवाय राहू शकत नाही. अशी कोरोना काळातली पहिलं जी काही लाट आली त्या लाटेमध्ये वेगवेगळे गैरसमज होते, बरोबर आहे. ज्यामध्ये एकमेकाच्या सहवासात राहू नका, बाजूने गेला खूप तरी कोरोना बाजूने होईल. गेला तरी पण तुम्हाला हात हे होणार. मिळवू नका. असं सगळं खूपच त्या सगळ्या एकमेकाच्या घरी जायचं नाही, घरी राहायचं. सगळ्यापासून अनभिज्ञ असलेला समाज म्हणजे आदिवासी. त्यांना माहिती नाही कोरोना काय. कोरोना त्यांना काहीच माहिती नाहीये. फक्त झालं काय की त्या सगळ्यामध्ये जेव्हा गव्हर्नमेंटने हे काही गोष्टी सांगितल्या किंवा त्याचा अपप्रचार जो काही लोकांनी केल्यानंतर गावातल्या प्रत्येक गावांच्या वेशी बंद झाल्या. म्हणजे तेव्हा त्यांना माहित झालं की कोरोना आलाय. वेशी बंद झाल्याच्या नंतर वेशी बंद झाल्यानंतर इथलं जवळच उदाहरण म्हणजे मी ताऱ्याचंच उदाहरण देईन. माझ्या जिथे राहतो तिथे तारा आणि त्या परिसरात आपटा तारा ह्या सगळ्या परिसरामध्ये गावकऱ्यांनी गावाच्या वेशी बंद केल्या. आणि तुम्हाला माहिती असेल की आदिवासी समाज हा आजूबाजूला असलेल्या गावावरच डिपेंड असतो. मग तो फाटी विकेल किंवा रेशन पाहिजे असेल तरी गावातच दुकान, ते काय डालदाना न्यायचा असेल तरीही गावातच दुकान. हे सगळं करत असताना जेव्हा वेशच तुम्ही बंद कर, म्हणजे बाहेरच्या माणसाला एंट्रीच नाही, अशी परिस्थिती झाल्यानंतर माझे सहकारी मित्र लक्ष्मण ठाकूर जे ग्रामसंवर्धनचे सदस्य आहेत आणि एक पत्रकार, एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत, त्यांनी सहज फेरफटका मला तिसऱ्या दिवशी आपण हे केलं, गव्हर्नमेंटने काय सांगितलं की कोणीला कोणाचं जाऊ देऊ नका, तेव्हा ते गेले आणि इथल्या बाजूच्या आदिवासी वाडीमध्ये लोक खाली काय रिकामी का वाडी आहे पूर्ण, तर ती वाडी रिकामी असण्याचं कारण एका ह्या माणसाने त्यांना सांगितलं की जेवायला काहीच नाहीये, मजुरी पण नाहीये, आणि मग खेकडे पकडायला गेलेत, चिंबोऱ्या पकडायला गेलेत असं त्यांना सांगितलं. मग त्या चिंबोऱ्या आणून आम्ही उकडून आम्ही खाणार. लक्ष्मण ठाकूर तसेच माझ्याकडे आले आणि मी हे केलं. आम्हाला खूप शॉक झाला. मग मी पनवेलच्या काही माझ्या सहकारी मित्रांना, म्हणजे जगाची जी परिस्थिती होती ती ठीक होती साधारण, हो म्हणजे यांच्या वाटेला किमान बिस्किटच्या पुढे देणारी माणसं होती. अगदी बरोबर. मग मला तेच हे केलं आणि मला त्या गोष्टीचा राग आला. म्हटलं अरे यार, एक तर ते डिपेंड आहेत तुमच्यावर, त्यांना काही माहिती नाहीये, बरं पैसे देऊन ते घेणार आहेत, भले काय असते त्यांच्याकडे, ते तुम्ही डायरेक्टली बंद केल्यानंतर त्यांचा संपर्क. मग मी त्यावेळचे एसीपी रवींद्र गिड्डे म्हणून आहेत, म्हणजे मला त्यांचं नाव कधीच विसरू, आणि PI राजपूत साहेब होते. मी त्यांना जाऊन भेटलो, माझ्या मित्र, की सर अशी अशी परिस्थिती, मग आदिवासी जगणार कसं, वेशीच जाऊ देत नाही त्यांना, कुठेच हे नाही करत, मग ते खाणार काय. मला नवी मुंबई पोलिसांनी एवढं मोठं ॲश्युरन्स दिलं की ठाकूर साहेब मला दाखवा तुमची परिस्थिती. ते माझ्या सोबत आले, त्यांच्याच गाडीतून मला सगळीकडे त्यांनी फिरवलं, मी त्यांना फिरवलं. वाड्यांची परिस्थिती दाखवल्यानंतर एसीपी साहेबांनी सांगितलं की ठाकूर साहेब एक काम करा, आम्ही आमच्या पद्धतीने जेवढी काय धान्य गोळा करता येतील तेवढं करतो आणि मग आपण जाऊन ते देऊ. हे म्हणताना त्याचे फोटोज पाहिले. हे
हे पोलीस सुद्धा सोबत आले Yes. होते आदिवासी अगदी ती वाड्यांवरती. मी तर ओझं काही- घेऊन आले होते अक्षरशः मी पाहिलं डोक्यावर पाहिलं. घेऊन आणि व्हिडिओज पण आहेत ते बघा त्या लोकांनी हे केलेलं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही चला पुढे, आम्ही तुम्हाला हे करतोय. आणि त्यांची गाडी आली, वाड्यांमध्ये जाऊन आम्ही किट बनवले. आणि मला सांगायला आश्चर्य वाटेल की 347 ह्यांना वाड्यांमध्ये आम्ही 19 टन धान्य दिलं. ते आमच्याकडे काहीच नाही, आम्ही म्हणजे ग्राम संवर्धन ना CSR प्रोजेक्ट करत तर नाही, काही नाही आमच्याकडे बरोबर, प्रोजेक्ट बरोबर. काही नाही. पण ती अपील आणि ते अपील पोलिसांनी एवढा प्रतिसाद देणं म्हणजे आणि- देण्याची दानत असली तर माणूस नक्की काही देऊ करू शकतो. आणि तो 19 टन त्याची दखल सुद्धा मग जिल्हा व्यवस्थापनाला घ्यावी लागली. त्याच काळामध्ये आम्ही दुसरंही केलं की लोक घाबरून खूप मरत होती, घाबरून मरत होते. हो. आजही म्हणजे सापांच्या बाबतीत लोक हा गैरसमज असतो आणि मग तो मेंदूला सूचना देतात की किंवा आता आपण साप जाणार चावलाय, आहोत. आपण मारणार म्हणजे आहोत. त्यांना कवड्या लागला तरी पण ते म्हणतात की सूर्यकांडार लागला. बरोबर, अशी जी बरोबर. आहे. हा, हा, हा. तर तशीच परिस्थिती होती. तर मग त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की म्हणजे त्यावेळेस निधी चौधरी जिल्हाधिकारी होत्या. बरोबर बरोबर. त्यांनी निधी चौधरी मॅडमांनी म्हणजे सगळ्या NGO सोबत त्यांनी हे केलं आणि सोशल ऍक्टिव्हिस्टांसोबत मीटिंग केली. तिथे काही सूचना आहेत, त्यातून ही कॉन्सेप्ट आली की आपण काउन्सिलिंग करू, टेलिफोनिक काउन्सिलिंग करू. मग आमच्याकडे याद्या यायला लागल्या वेगवेगळ्या यांच्याकडे. आम्हाला उरण, पनवेल आणि पेण मधल्या याद्या आल्या. तिथे आम्ही टेलिफोनिक काउन्सिलिंग केलं आणि टेलिफोनिक काउन्सिलिंग वरून जो मृत्यूचा दर म्हणजे त्यांनी तेही हे मान्य केलं ऍडमिनिस्ट्रेशनला की ह्याचा फरक बोलायला कोणी नाही. जेव्हा तुम्ही आयसोलेशन मध्ये मध्ये असतं, टाकताय बरोबर. त्यावेळेस तुमच्याशी म्हणजे ती एक ते भीती- माणसं भेटत नव्हती, ती भीती होती. भीतीमुळे जी बरोबर आहे. तो हे खूप मोठा इम्पॅक्टिव्ह हो. उपक्रम झाला. अशा पद्धतीने म्हणजे हे कोरोना काळात ते खूप मोठं काम होतं आणि ते काम आम्ही करू शकलो, हे भाग्य आमचं. नाही, नक्कीच याचा फायदा माणुसकीला होणार आहे. कारण मला माहिती नाही, पण माणुसकी जपणं, जगणं आणि ती टिकवणं फार महत्वाचं आहे. आणि मला सांगायला आवडेल की तुमच्या सारख्या माणसांमुळे आज माणुसकी जिवंत आहे. नक्कीच ह्यासोबतच म्हणजे कोरोना काळात जे काम केलं किंवा आदिवासी वस्त्यांसाठी तुम्ही बाकी शैक्षणिक वाटप वगैरे ते मी फोटो बघतच असतो पेपरला, ते येतच असतात. पण ह्यानंतर सुद्धा तुम्ही NRHM च्या माध्यमातून जे आदिवासी वाड्यांमध्ये जे प्रकल्प राबवलेत त्या संदर्भात थोडीशी माहिती. कसं आहे की ह्या लोकांमध्ये आहे ना म्हणजे बरेचसे गैरसमज असल्यामुळे मेडिकल टीमला सोबत जर घेतले नाही तर तुम्ही ते काम नाही करू शकत. बरोबर. आणि मग आणि डायरेक्टली जर मेडिकल ऑफिसर वगैरे वाड्यांवर गेलं ना तर हे लोक पळून जातात. बरोबर आहे. डायरेक्टली अधिकारीही गेले तर हे लोक हे नाही करत. पण स्वयंसेवी संस्था किंवा आपलं एक बॉन्डिंग त्या वाड्यांची त्या लोकांशी असतं ना, बरोबर त्याचे उलट होतं. आम्ही जर पुढे गेलो म्हणजे ही आम्हाला समोरून विचारणा झाल्यानंतर एक येते ना उपक्रम आहे की बऱ्याचशा मेडिकल ऑफिसर्सने हे सांगितलं आम्हाला की आम्ही गेलो की हे लोक पळतायत. मग तुम्ही लोक म्हणताय की उपचार तुम्ही करताय किंवा तुमचे MPW जात नाही. तर त्यावेळेस मग आम्ही पुढे जायचो आणि मग आम्ही झालो की जेव्हा आपण जातो एक विश्वास असतो तुमचा आणि तो विश्वासच आम्हाला उपयोगी पडतो की त्यांच्यासोबतची आपली जी आहे. कारण आम्ही जाताना हे नाही बघत मी हे असं आता जसं हिऱ्यावर आपण बसतो, आमच्याकडे हिरा बोलतात तो, त्या घराच्या ह्याचा म्हणजे हिऱ्यावर बसायचं आणि तिथून सुरू काय करा चहा चहा हवं त्यांच्या भाषेत आपण बोलतो, त्याची आपुलकी, त्याचा गोडवा वेगळा आहे की आपल्यातच कोणतरी आहे. ती जी बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे मग आम्ही वाड्यांमध्ये गेलो आणि मग त्यावेळेस एका बाजूला स्पीकरद्वारे अवेअरनेस, दुसऱ्या बाजूला कोण आहे बाबा थंडी ताप येतोय का, कोणाला काय येतोय का, असं करून मग ते मेडिकल वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आम्ही तो काम केलं. आता आदिवासी वाड्यांचे म्हणजे मी वाड्यांचे म्हणतोय त्या लोकांचे म्हणण्यापेक्षा की महाराष्ट्रात तर खूप अडचणी आहेत. म्हणजे आजही काही खटले प्रलंबित आहेत कायदेशीररित्या त्यांच्या जमिनींचे. तर ह्या संदर्भात तुम्ही आंदोलन केलं होतं. तर त्या संदर्भातला अनुभव मला खरंच म्हणजे प्रशासकीय लढाई. खरं तर आता म्हटलं आदिवासी म्हटल्यानंतर पोलीस आले की पळून जायचं. बरोबर. पण तो विश्वास तुम्ही जो जिंकला आणि त्यांना जी लढाई लढून दिली त्या संदर्भात थोडंफार.
सर ती लढाई संपली नाही. म्हणजे मी अगोदर बोलण्याच्या ओघात हे हा. केलं, ती लढाई संपली चालू आहे. खरं तर तीच लढाई आहे. म्हणजे माझं तुम्ही ब्रीथ मी ते अडॉप्ट केलेलंच आहे, फाईट फॉर जस्टिस. जस्ट जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार, हे जो ब्रीद बरोबर. आहे. तर त्याच्यातूनच असं झालं ना की म्हणजे आदिवासींना गृहीत धरलं जातं. गावांमध्ये पॉलिटिकल लोक गृहीत धरतात. कार्यालयात गेलो तर ती लोक अरे हे काय, ठीक आहे, हा हो हा हो, त्यांना वेळ नसतो देत. तीही माणसं आहेत ना, तीही म्हणजे आजही हा प्रश्न तसाच आहे. हो. तर मग म्हणूनच संघटित करण्याचं काम जे आजही करावं लागतं त्यांना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर त्याचप्रमाणे आम्ही तेच करत आहोत की आणि त्यांना आता कळून चुकले, ह्या समाजाला आता कळायला लागले की आपल्याला कोणी मदत करते ह्याच्यासाठी थांबून जमणार नाही. आपल्याला आपला लढा लढावा लागेल. आणि मग तो लढा इथपर्यंत की वेळ पडली तर आम्ही कमिशनर पर्यंत जाऊ, वेळ पडली तर आझाद मैदानात जाऊ. हा एक संघटितपणा ह्या समाजामध्ये येतो. तर तो एक लढा जो आम्ही हे केलेला आहे की आम्हाला सगळ्या वाड्या आहेत ना, म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की एनजीओ वाले वाईट बोलतात, एनजीओ वाले हे करतात, ऍक्टिव्हिस्ट शासनाला अप्रिशिएट करतात. तर तसं नाहीये. मी स्वतः तुम्हाला अप्रिशिएट करतो की सगळे लोक अप्रिशिएट, फक्त आमची अपेक्षा ही आहे की तुमच्याकडून तो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे, जो रिस्पॉन्स मिळत नाहीये. दादा मला सांगा की एखाद्या आदिवासी पेण पासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर एखादी वाडी असेल आणि किंवा हे असेल आणि त्याचं ह्या देशाच्या नकाशावर कुठेही नाव नसेल, किती मोठी शोकांतिका आहे सांगा. म्हणजे अजूनही नागरिकत्वावर प्रश्न हा मी स्वतः अनुभवलेला आहे. म्हणजे नागरिकत्वच नाहीये. 13 जानेवारी 2023 हा दिवस आहे. मी मोर्चा काढला 5ही आदिवासी वाड्यांना, नोंदच नाही कुठेही नोंद नव्हती. सरकारी दप्तरी नाही ती त्याच दरम्यान अधिवेशन सुरू होतं. अधिवेशनामध्ये प्रश्नही विचारला गेला आमदारांनी की सीए एनआरसी आपण म्हणतो, तर मग सीए एनआरसी जो कायदा आहे त्याच्या संबंधीची अंमलबजावणी इथे करावी का, किंवा मग असं म्हणजे मोर्चेकरी किंवा काही लोक म्हणतात याच्यासाठी मोर्चा निघाला होता, हे कराय का, असा प्रश्न विचारल्यानंतर सांगावं लागतं की होय त्यांची नोंद नव्हती. म्हणजे त्यांना ग्रामपंचायत, आजपर्यंत ग्रामपंचायत नव्हती. ती नंतर म्हणजे त्या अधिवेशनाच्या प्रश्नानंतर किंवा मोर्चे काढल्यानंतर 26 जानेवारीला मला सांगावं लागलं, शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला आवाहन करावं लागलं की सर 26 जानेवारी पर्यंत तुम्ही जर ह्या लोकांना यांचं नागरिकत्व हे नाही केलं तर तुम्ही त्यांना शेल्टर रूम मध्ये टाका, नाहीतर मग आम्हाला झेंडा फडकवू देणार नाही, इथपर्यंत बोलावं लागलं. बरोबर आहे. ज्या म्हणजे पेणच्या इथे म्हणजे 4 किलोमीटर शहर आहे, जिथे एवढी मोठी कारखानदारी आहे, तिथे अशी परिस्थिती. आता बोरगाव ग्रामपंचायतीला दिलं ते, पण त्या वाड्यांची नावं होती उंबरमाळ, केळीची वाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी. तुम्हाला खरंच सांगतो, एवढं करून आणि एवढं करून सुद्धा ग्रामपंचायत जरी दिली असेल तरीही आजही ह्या 5ही वाड्यांना रस्ता नाही. बाप, आजच्या तारखेला म्हणजे आजही आम्ही हो. ह्याच्यासाठी मला मानवी हक्क आयोगाकडे जावं लागतं. राज्यपालांना ह्यासाठी भेटला होतात. नाही, राज्यपालांना मी तुम्ही जो जमिनींचा तो मी सांगतो तुम्हाला तो काय आहे. पण ह्याच्यामध्ये मानवी हक्क आयोगामध्ये मला तक्रार दाखल करावी लागली की मानवी मूल्यांचं उल्लंघन होते, मानवी हक्कांचं उल्लंघन होते. दुर्दैवाने आज तेही बोलतोय की दुर्दैवाने तीही तारखा अजून डिसेंबर मध्ये दिलेली आहे. म्हणजे जी केस मी वर्षभरापूर्वी टाकली तिची तारीख मला डिसेंबरची देत आहे. तोपर्यंत ह्यांनी काहीच करायचं नाही. जिल्हाधिकारी त्या वाड्यांमध्ये आले, त्याच्यानंतर झेडपीचे सीईओ त्या वाड्यांमध्ये आले, तरीही जर डेव्हलपमेंट होत नसेल तर ह्याला जबाबदार कोण, हा माझा प्रश्न कायम आजही आहे. राहिला प्रश्न राज्यपालांचा. सर 1984 पासून आहे ना, शासन कशा पद्धतीने काम करतं माहिती नाही, लोकसंख्या वाढत गेली. बरोबर. 1984 म्हणजे 80च्या दशकापर्यंत आपल्याकडे गावठाण विस्तार योजना होती. हे जशी लोकसंख्या किंवा गावा वाढेल, लोकसंख्या वाढेल तशा पद्धतीने गावाचं विस्तारीकरण होईल आणि विस्तारीकरणासाठी गावठाणाची गरज होती. तर ते गावठाण नाही देत आहेत आणि खूप प्रस्ताव आमच्यासारख्याने खूप मोर्चे काढले, खूप प्रस्ताव तिथे सादर केल्यानंतरही 84 पासून आजपर्यंत आज 25 आहे. म्हणजे 84, 94, 4, 14 आणि 24 40 वर्ष तुम्ही गावठाण विस्ताराचा प्रस्तावच केले नाहीये. गावठाण विस्तार केले नाही, मग वाढलेली लोकसंख्या गेली कुठे.
एका बाजूला शेतजमीन लोक तुम्ही म्हणताय की वापरताय, अर्थात माझ्याकडे आज 5 मुलं असतील मला आणि 5 मुलांचे लग्न झाल्यानंतर 15x15च्या रूम मध्ये 5 कुटुंब नाही राहू शकत. ती जबाबदारी शासनाची आहे की वेळोवेळी तुम्ही गावठाण विस्तार केला पाहिजे आणि त्या गावठाण विस्तारातून ते लोकांचं रिहॅबिलिटेशन तिकडे केलं पाहिजे किंवा एक विस्तारीकरण केलं पाहिजे. बरोबर. ते न म्हणजे झाल्यामुळे इथं मला- एका बाजूला आम्ही नोकरी नाही यासाठी भांडतो, बरोबर. आरक्षण नाही यासाठी भांडतो, आणि आम्ही शिक्षण प्रवेश भेटत नाही यासाठी भांडतो, आणि एका बाजूला त्यांचा अस्तित्वाचाच प्रश्न आहे. हो म्हणजे ह्यापेक्षा वाईट मला वाटतं काहीच असू शकत बरोबर, नाही. बरोबर. आणि मला एक ठणकावून विचारायचं आहे की ह्याला जबाबदार कोण? आमचे लोकप्रतिनिधी. सगळ्यात मोठं ह्याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. कारण आमच्या लोकप्रतिनिधी प्रशासकीय जे अधिकारी असतात ना, यंत्रणा, त्यांचं ऐकतात. ह्यांचं स्वतःचं नॉलेज कमी आहे. एक तर नॉलेज कमी आहे किंवा ह्यांची इच्छाशक्ती कमी आहे. हे ज्याला जबाबदार आहे. कारण प्रशासकीय अधिकाऱ्याला काही घेणे देणे नाही साहेब. म्हणजे माझे हे सगळं इंटरव्ह्यू पाहताना यंत्रणा जरा हे करेल, पण करू द्यात, जे आहे ते आहे. म्हणजे हे अनुभव तुम्हाला मला स्वतः सातत्याने येत प्रत्यक्षात असतील. आलेत ना सर. मी जेव्हा एका मुलगी हा मुंबई गोवा हायवेच्या रस्त्यासाठी मी संघर्ष करत असताना राग कसा काढायचा म्हणून एक मुलगी त्यांच्या चुकीमुळे, प्रशासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे, नॅशनल हायवेच्या चुकीमुळे किंवा ठेकेदाराच्या चुकीमुळे बाईक रायडर मुलगी जागेवर तुकडे तुकडे तिचे होतात आणि तिला उचलायला यंत्रणा येत नाहीये. आणि म्हणून मग लोकांचा प्रक्षोभ रस्त्यावर होतोय, लोकांचा होतोय हा. आणि लोकांचा प्रक्षोभ झाल्यानंतर टार्गेट फक्त संतोष ठाकूरला केलं जातं आणि माझ्यावर खटला चालवला जातो, खोटा खटला तोही चालवला जातो, आणि जेणेकरून कुठून तरी संतोष ठाकूरांना प्रेशराईज करता येईल अशा पद्धतीची यंत्रणा जर काम करत असेल तर जबाबदार कोण? तुम्हीच आहात जबाबदार. बरोबर. असे खूप, म्हणजे ती केस झाली. त्याच्यानंतर HPCL ची खूप, HPCL गॅस लाईनचं प्रकरण गॅस लाईनचं की जे गावांमधून येत आहे, का तुमचे पैसे वाचवायचे, HPCL चे पैसे वाचवायचे आहेत म्हणून तुम्ही गावांचं विभाजन करा किंवा गावांना आगीच्या ह्याच्यावर ठेवणार का? नदी पात्राच्या बाजूने घेऊन जा किंवा गावाच्या बाहेरून घेऊन जाऊ शकते, पण आम्हाला इझी कसं मिळेल? म्हणजे ब्युरोक्रॅट्स काय करते की तिथे टेबलावर बसून जी काही आखणी मांडणी करते त्याचा परिणाम हा लोकांवर होत असतो. बरोबर. आता हे कार्य करत असताना नक्कीच सगळ्यांच्या नजरा असतात, कारण प्रशासनाच्या अगेन्स्ट जाणं, लोकप्रतिनिधी जे काम ज्यांनी करायला पाहिजे ते करत नाही आणि ते तुम्ही करता, आणि हे करत असल्यामुळं त्यांचा असा वाईट अनुभव तुम्हाला कधी आलाय का की प्रेशर केलं किंवा हे काम तुम्ही का करता? अनेक वेळा माझ्यावर आरोपही खूप झाले. बऱ्याच वेळा आरोप करण्यात, कारण काय होतं की जेव्हा काहीच मिळत नाही, हल्ले पण करून, म्हणजे माझ्यावर हल्ले पण केले, मारहाण झाली, मला मारहाण झाल्यानंतर पुन्हा माझ्यावरच केसेस, इथपर्यंत ती मजाल गेली. आणि ते केल्यानंतरही हा माणूस गप्प बसत नाही. मग काय तर मग भ्रष्टाचार केलं, हप्ते मागण्यासाठी आदिवासींचा उपयोग केला जातो, ह्या सगळ्या गोष्टीतून हे होतं अर्थात. आणि हा एक अनुभव असं म्हणजे आहे, तो सांगितलंच पाहिजे. रिसेंटली घडल्या, म्हणजे खूप आहेत पण ह्याच्यातलं रिसेंटली घडलंय म्हणून तो सांगतो. नाही, मला त्या संदर्भात जास्तच बोलायचं आहे. खरं तर क्वारीच्या संदर्भात असेल तर मी नक्कीच बोलेन त्या संदर्भात, कारण ज्याचा करावा भला तो बोलते माझाच खरा, अशी ती गत झाली आणि सगळ्यांनाच ती गोष्ट वाईट वाटली. त्या अनुभवाच्या आधी तो जो तुम्ही केलेला संघर्ष आहे तो आम्हाला नक्की ऐकायचा. हा, तोच म्हणजे तो माझ्या गावातलाच अनुभव सांगतो. म्हणजे गावातला अनुभव म्हणजे कसं आहे की गावामध्ये, माझ्या गावात आता अर्थात मी एवढं सगळं, म्हणजे माझ्या सुदैवाने म्हणा का दुर्दैवाने, पण सगळ्या केसेस व्यवस्थित वगैरे झाल्यानंतर शासनाने रायगड भूषण ही 2022 ला रायगड भूषण पुरस्कार तर दिला. म्हणजे मी तर तुमच्याकडे ती यादी आहे पुरस्कारांची, म्हणजे आरोग्य मित्र असेल, समाज सेवा मित्र असेल, किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून असेल, आदिवासी सेवक म्हणून असेल, ती तर पुरस्कारांची यादी आहे. तर त्यासाठी पण तुम्ही जुमानत नाही ती गोष्ट वेगळी. मला त्यातून सांगायचं काय आहे की मी म्हणजे एवढं सगळं काम बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किंवा बाकीच्या तालुक्यांमध्ये करत असताना माझं गाव बरोबर आहे, खारपाडा, माझ्या गावात 2 आदिवासी वाड्या आहेत. आणि ती लोक माझ्याकडे जेव्हा एका आशेने 1.5-2 वर्षापूर्वी आले की दादा आमच्या आजूबाजूला एवढ्या क्रेशर्स आहेत की आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे. दगड चोर किंवा दगड माफिया, ब्लॅक गोल्ड, हा,
तर ते जे आहेत त्यांना ते हे झालं की आता संतोष ठाकूरांनी जर इकडे पाहिलं तर मग काय होईल की आमच्या कारण वाडीला पूर्ण खैरासवाडीच्या वाडीचं नाव आहे. बरोबर, हप्ते बंद होतील. हा सगळंच बंद होणार आणि चारही बाजूने जर ते घेरलेलं आहे तर हा माणूस काहीतरी पुढे जाईल असं समजून मग त्यांनी काय केलं की संतोष ठाकूरलाच टार्गेट करायचं. संतोष ठाकूर म्हणजे माझ्या ज्या समाजासाठी मी काम करतो त्या समाजामध्ये माझ्याबद्दलची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा मी पहिला मोर्चा काढला त्यानंतर ह्यांनी ते सगळं थांबवलं. जे मायनिंग होतं मायनिंग 6 महिने ते बऱ्यापैकी थांबलं. पण नंतर मग त्यांना ते जास्त काळ म्हणजे त्यासाठी आंदोलन करावं लागलं. हो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने साहेब मोर्चा काढला. हजारो म्हणजे ह्या आदिवासी वाड्यांच्या सोबत. हो त्याच वाडीतली लोक त्या सगळ्या म्हणजे जवळजवळ त्या अफेक्टेड वाड्या आहेत त्यापैकी 17 आदिवासी वाड्या सगळ्या बायका मुलांसहित तिथे गेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर. त्याच्यानंतर थांबलं पण ते थांबलं ते वेगळ्या अर्थाने थांबलं की पुन्हा यांनी सुरू केलं आणि सांगितलं की संतोष ठाकूरांनी आम्ही मॅनेज केलं. ह्या लोकांना ते काही कळत नाही मॅनेज वगैरे त्यांना काही नाही. तरीही त्या लोकांनी विश्वास नाही ठेवला. मात्र काय झालं नंतर ह्यांनी जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या वाडीमध्ये 2 गट केले. 1500 रुपये दिवस साहेब 1500 रुपये दिवस त्या आदिवासी बांधवाला मजुरी दिली. त्यांना सोबत नेलं आणि एका युट्यूबरला सोबत नेलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही असं बोला आम्हाला हाच रस्ता पाहिजे. अरे वर्षानुवर्षी त्या लोकांना रस्ते नव्हते. आता त्यांच्या नशिबात रस्ते आले तर त्यांना त्या रस्त्यावरून जिथे ज्या दगड माफियांच्या ज्या गाड्या जाणार होत्या तिथून तो रस्ता आम्हाला आदिवासींना पाहिजे असं बोलायला लावणारी ही मंडळी. ह्यांना जेव्हा कसंच हे थांबत नाही आणि मग मला शेवटी काय करावं लागलं की अरे माझ्या लक्षात आलं की जर हा जे दगड माफिया जे काही रस्ता सांगतात तो रस्ता झाला तर ह्या आदिवासींचा गावांशी पुन्हा संपर्क तुटेल. म्हणून मी मुख्य सचिवांकडे तक्रार केली आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट विभागाने त्यांचा जो काय होता बेकायदेशीर मार्ग तो बंद केल्यानंतर ह्या लोकांनी तो चालू व्हावा म्हणून 1500 रुपये दिवस बिर्याणीचं पॅकेट आणि न्यायला यायला गाडी असं करून त्या आदिवासी वाडीतल्या लोकांना तिकडे नेणं आणि त्यांना सांगणं की संतोष ठाकूर चुकीचं सांगतात. आम्हाला क्वारीन मुले कोणत्याही प्रकारचा त्रास नाही काही नाही असं जेव्हा बोलले त्यावेळी आणि ती क्लिप मला पाठवल्यानंतर मात्र माझ्या डोळ्यातून पाणी आलं. अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे ज्यांच्यासाठी एवढा संघर्ष मी केला ज्यांच्यासाठी एवढं केलं आणि करतोय अर्थात ती माझी हौस होऊन करतोय पण तरी पण तुम्ही जेव्हा असा आरोप होतो तेव्हा मग वाईट वाटलं की मी चुकीचं म्हणतोय. एवढ्या वर्ष 25 वर्ष जो माणूस या सगळ्या समाजासोबत काम करतो तो एक खूप वाईट अनुभव होता. पण नंतर तेही लक्षात आलं की यार ही समाज मागेच आहे ना मजुरी. चला मग मी उलट त्याचा अर्थ काढला की चला आपल्यामुळे किमान त्या लोकांना मजुरी 2 दिवसाची एका दिवसात मिळाली असं करून मी माझी लढाई मात्र चालू ठेवली. तर असंही होतं खूप वेळा असं होतं की ज्या आदिवासी समाजाला आपण पुढे न्यायचा प्रयत्न करतो त्या समाजाच्या खांद्यावर हे लोक बंदूक ठेवतात आणि मग आपल्याला समोर त्या बंदुकीच्या नळीसमोर. नक्कीच म्हणजे ज्या लोकांसाठी संघर्ष करायचा तीच लोक आपल्या सोबत नसली तर म्हणजे हारण्याचं दुःख नाही तर ते म्हणजे आपण चुकलोय की नाही हे यावरती आत्मपरीक्षण करावं लागतं. तर यासारखी खरं तर वाईट गोष्ट नाही पण तरी तुम्ही थांबलात नाही थांबलो कारण शरीरात नाही. मग त्यावेळेस संपली नाही ना त्यावेळेस मग उलट अजून जोर मला आला की आता तर ठीक आहे ना. म्हणजे मला काय वाटायचं की बाबा ज्या आदिवासींना पण जेव्हा तेही हातबल होतात तेव्हा आपण हातबल नाही होत. आपल्याकडे अजून हत्यार आहे जे हत्यार कायद्याचं आहे. त्या कायद्याच्या हत्याराने आजही ते रस्ते आणि ते सगळं बंद आहे ते करू शकलो. आणि याच्या पुढे तुमच्या ह्या निमित्ताने सांगतो की ह्या ज्या काही दगडखानी आहेत पेण तालुक्यामध्ये त्यामध्ये 90% दगडखानी ह्या बेकायदेशीर आहेत. 90% क्रेशर्स हे बेकायदेशीर आहेत. आणि त्याच्या कारण हे आरटीआय मधून आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि म्हणून आम्ही आणि शिवाय कसं जरी तहसीलदार किंवा प्रांत परवानग्या देत असतील तरी त्याला लिमिट आहे ना. 500 ते 1000 ब्रासच्या वरती तुम्ही देऊ शकत नाही. मग दिवसाला 400 450 काय म्हणतात त्याला ओव्हरलोडेड डंपर कुठून जातात.
ज्याला 20 टनाची परवानगी आहे ते त्याला 40 40 टन नेतात, घेऊन 40 जातात. टन नेतात. बरं, ह्या गाड्या दर 3 मिनिटाला चालतात, एका मागून एक. हा, मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं त्याच्यात उदाहरण मी पण ह्याच्यामध्ये म्हणजे तो सांगावं लागेल की ह्या सगळ्याच्या बाबतीत दुर्शेतने जे केलं, दुर्शेतच्या तरुणांनी, नक्कीच नक्कीच आम्हाला त्या तुम्ही सगळेच. गोष्टीचा अभिमान वाटेल. तुम्ही सगळेच. आणि आमचा जेवढा वाटा आहे गावकऱ्यांचा, त्यासोबतच तितकाच मोठा वाटा तुझा देखील आहे. कारण आम्हाला एक कोणीतरी असं दिशा दाखवणारं पाहिजे होतं आणि तू आम्हाला भेटलास आणि ते तुम्हालाही आंदोलन. तुम्हालाही त्यावेळेस कोणतरी काहीतरी बोलले होते. येस, मीटिंग मध्ये संतोष ते ठाकूर. झालं होतं की संतोष ठाकूर जर का प्रतिनिधित्व करत असेल तर ते बघा, नंतर पैसे घेईल आणि कॉम्प्रोमाइज करेल. पण आम्ही बरीच वर्ष तुला ओळखतोय, म्हणजे अगदीच आमचं लहानपण राष्ट्र सेवा दलात गेलंय त्यामुळं, आणि त्या बाकीच्या गोष्टी. आणि मग तेव्हा त्या गोष्टीचा जास्त राग आला आणि तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, आता तर आंदोलन होणार म्हणजे होणार. कारण एखाद्या माणसानं एखाद्या समाजासाठी चांगलं काहीतरी करावं आणि त्या माणसाच्या बाबतीत असं काही होतंय तर ते आम्हालाही आवडलं नाही. त्यामुळं तुझी ती साथ, आणि खरं तर तो गावकऱ्यांचा विजय म्हणावा लागेल. कारण निश्चित. गावकऱ्यांचा. त्यानंतर आजही रस्ता तो तसाच आहे, खराब आहे, पण एकही अपघात नाही. बरोबर. म्हणजे यदाकदाचित इथून पुढे तो होईल. नाही, 100% होईल. हा, मी 101% शुअर आहे. समोरच्या व्यक्ती विचार वाट बघतात उलट की सर आम्हाला त्यांच्यासोबत गावकऱ्यांसोबत मिटिंग करायची आणि पुढचं काय राहिलं ते करायचंय. तो निश्चित होईल. पण त्याच्यामध्ये तुम्हीच्या सारख्या तरुणांनी, हे उदय असतील, तुम्ही असाल अजय किंवा श्रीकांत, नितेश वगैरे, ही सगळी म्हणजे मला माझ्या उभ्या आयुष्यातलं तरुणांनी चालवलेलं आंदोलन आणि अगदी विदिन ए मंथ और ट्वाइस मंथ मध्ये सक्सेस मिळवलेली, कॉम्प्रोमाइज न करता. न करता कोणत्याही प्रकारचे कोणत्याही compromise. आणि ती आजही आमची संपलेली नाहीये लढाई. मला लढाई- सांगायला आवडेल की अजून काही बरेच मुद्दे आम्ही ज्या मुद्द्यांना हात घातलाय, ज्यानं गावाचं भलं करता येईल. आता बरीच मंडळी त्यामध्ये गावातून बाहेर राहणारी आहे, बरोबर. म्हणजे शिक्षण, नोकरी, ह्या सगळ्या गोष्टींमधून सगळे बाहेर राहणारी बरोबर. त्यात बरीच मंडळी आहे. पण एक दिवस गावासाठी, म्हणजे एखाद्या माणसाच्या मैतावर भेटण्यापेक्षा आपण तो जिवंत राहील ह्यासाठी जमूया, म्हणून ते आंदोलन आम्ही केलं होतं. सुंदर. आणि अजून एक गोष्ट मला अजून जाणीवपूर्वक सांगावीशी वाटेल की त्याची टॅगलाईन तुझी होती की लढा नाहीतर गुलामीची गुलामी. सवय होईल. आणि आता त्याच पावलांवरती गाव चाललेलं आहे आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे तुझ्यासारखा एक माणूस आमच्या पाठीवरती हात टाकतो, म्हणून मी नेहमी सांगतो की पाठीवरती हात टाकणारा माणूस हा तुमच्या सोबत नसला तरी चालेल, पण जर तो समाजाचं हित बघत असेल तर ह्यापेक्षा दुसरं माणूस पण असूच शकत बरं, नाही. अगदी बरोबर. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं करणारे खूप कमी लोक आहेत. म्हणजे मला तुम्ही सगळे नोकरदार म्हणजे व्यवस्थित वेल सेट तसं म्हणायला गेलं तर सध्याच्या परिस्थितीला 40-50 हजार रुपये घेणारी मंडळी हो, तुम्ही लोक हो. तरुण जी काय टीम होती ती, हो. आणि त्यांनी गावासाठी करणं म्हणजे हे माझ्यासाठी 70% सायन्सचे विद्यार्थी म्हणायला हरकत नाही गावात. माझ्यासाठी सुद्धा ते खूप मोठी गोष्ट आहे की मी समाजाला तुमची उदाहरणं देतो किंवा जिथे कुठे जातो ना तिथे मी तुमची उदाहरण देतो की जर तरुणांनी ठरवलं, आणि माझा तरुणांवर फार जास्त विश्वास आहे, त्याचं नाही, जीवन असलंच पाहिजे. हे आहे आणि तोच परिवर्तनाचा एक धागा होऊ शकतो सध्याच्या परिस्थितीला. मला कसं होतं ना की संगीत किंवा पिक्चर मध्ये तुम्ही पाहिलं असाल की एक म्हणजे बरेचशी गीत आहेत, त्यापैकी मला आवडलेलं गीत साथी हात बडाना, साथी एक हात अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी सामाजिक हात दायित्व बडाना. हे मिलकर उठवण्याची सध्याची गरज आहे. एक अकेला नहीं कर सकता, संतोष ठाकूर एक अकेला नहीं नहीं कर कर सकता. म्हणजे मी इंटरप्ट करतो मध्ये. ते आंदोलन ज्यावेळी प्रशासकीय यंत्रणांनी प्रेशर टाकायचा प्रयत्न केला आणि लॉ अँड ऑर्डर मध्ये येत होते, हो. म्हणजे मला आवर्जून सांगायला आवडेल ते, कारण हे आम्ही राष्ट्र सेवा दलातनं घडलोय, ते मी अभिमानानं सांगतो. इथं भगतसिंग शिकवला जातो, येस, इथं राजगुरू शिकवला जातो, बरोबर इथं गांधी शिकवला जातो, इथं आंबेडकर शिकवलं जातं. काही मतभेद असतील बरोबर. पण राष्ट्रप्रेम मात्र सगळ्यांचं त्या दिवशी एक होतं. एक. आणि असं वाटलं की पोलिसांचा ताफा आल्यानंतर ही पोरं घाबरतील, पण तेव्हा जाणवलं की आम्ही जर का खरंच लहानपणी जर ह्या युगपुरुषांची जर आम्हाला शिकवण असेल आणि हे आमच्या रक्तात असेल, आणि तेव्हा मात्र ते एक स्फूर्ती आमच्या गीत आमच्या कामं आलं, तोड मर्दा तोड ही चाकोरी. बरोबर. आणि त्या एका स्फूर्ती गीतानं जो पुन्हा वनवा पेटला तो शेवट करूनच थांबला.
नाही म्हणून तर आम्ही म्हणतो ना, आम्ही आजही म्हणजे माझं आजही म्हणणं तेच आहे, सेवादल बढाना है, परिवर्तन लहान लाना आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या तरुणांकडून तशीच अपेक्षा आहे की सेवादल बढला नक्कीच. तर मग परिवर्तन निश्चित आहे. नाही, आम्ही सोबत आहोतच मित्रांनो. म्हणजे हा प्रवास बघा, एकतर स्वातंत्र्य का तिथून इथपर्यंत म्हणजे युसुफ मेहर सेंटर असतील किंवा जीजी असतील आणि मग ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून निर्माण झालेला संतोष ठाकूर असेल आणि त्यानंतर होणारा उदय गावंड असेल किंवा राजू असेल बरोबर. किंवा राजेश भाऊ रसाल राजेश असतील, रसाळ असतील, बरोबर. तर ही माणसं, पंकज म्हात्रे असेल, तर अशी माणसं समाजात असणं गरजेची आहे. कारण मला एक सांगायचं आहे की जेव्हा चांगली माणसं चांगल्या गोष्टीपासून दूर होतात तेव्हा वाईट वाईट माणसं त्यावरती कब्जा करतात. म्हणून लोकशाही टिकवायची असेल तर संघर्ष हा आपण आता केला पाहिजे. अटल आहे. म्हणून एक तरुणांसाठी शेवटचा मेसेज तुमच्याकडून. माझी खरं म्हणजे मी पुन्हा तेच म्हणतो की तरुणांसाठी हेच मेसेज आहे की आजची जी काय एकंदरीत भौगोलिक किंवा जी काय परिस्थिती आहे ही चंगळवादी परिस्थिती आहे. चंगळवाद सगळीकडे पसरलेला असताना जर आपण फक्त आपल्यापुरतं मर्यादित राहिलो तर आपला समाज हा पुन्हा एकदा मागे जाईल किंवा विकासापासून वंचित राहील. आणि तो जर वाटत नसेल तुम्हाला विकासापासून वंचित राहू नये असं जर वाटत असेल तर प्रत्येक तरुणाने त्यांनी कुठे समाजसेवा करावी हे मी नाही म्हणणार. पण तुम्हाला ते करावं लागेल जिथे कुठे वाईट घडतंय, अन्याय जिथे होत कुठे असेल. चुकीचं होतंय तिथे बोललं पाहिजे. ही अपेक्षा आहे. तरच संतोष ठाकूर सारखे जो काही विचार आहे किंवा राष्ट्र संवर्धनाचा विचार किंवा ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा विचार आहे तो टिकून राहील. नाहीतर आम्हाला आता जाती, धर्म, पंथ, देव, धर्म ह्याच्यामध्येच अडकवलं जातंय. ह्याच्यापेक्षाही वेगळं जग आहे. ते जग म्हणजे ह्या देशाचं संविधान. बरोबर. ह्या ज्यावरती ज्या दिवशी ह्या देशाचा संविधान किंवा नागरिक शास्त्र जो आम्हाला शिकवला जायचा तो नागरिक शास्त्र जेव्हा ह्या शाळेमध्ये पुन्हा शिकवायला जाईल शिकवलं जाईल. तेव्हा कुठेतरी आपल्याला पुन्हा ते दिवस किंवा तो म्हणजे जो समाज आहे जो विखुरला जातोय तो जाती धर्मामध्ये वाटला जातोय तो वाटू नये यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा एवढेच या निमित्ताने मी आवाहन करतोय सगळ्या तरुणाईला की असू दे तुमच्या हातात मोबाईल कितीही मोठा घ्या पण त्याच्यावर येणारा मेसेज हा मेसेज पाहून घ्या. आलाय की तो पाठवलाय म्हणजे असं आला इकडून आला आणि तिकडून पाठवला असं करू नका. आपण हे वाचा, डोळे वाचा, विचार करा आणि नंतर मग पाठवा की बाबा तुमच्या सतत बुद्धीला पटतंय का ते की मी माझ्या वागण्यातून माझ्या त्या मेसेजमुळे कुणाचं नुकसान होतंय की नाही एवढं तर बघा. एवढं बघितलं तरी मला वाटतं की आमच्या सारख्यांचं जे काय अजूनपर्यंत अपूर्ण राहिलेलं काम आहे. कारण मला असं वाटतं की रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या अजून 184 वाड्या ज्या बाकी आहेत तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे आणि ते मी एकटं नाही पोहोचू शकत. बरोबर. त्याच्यासाठी मला तुमच्यासारख्या तरुणांची तरुणांची गरज आहे आणि त्या तरुणांनी वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांना तिथल्या लोकांना शिक्षित करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यावी एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच. मी नेहमी म्हणत असतो की लोकशाही टिकवायची असेल तर प्रशासकीय यंत्रणांमध्ये साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर खुर्च्यांमध्ये बसणाऱ्या माणसांनी ज्यांचं त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं तर मला वाटतं भारताची जी लोकशाही आहे जगात ह्यासारखी दुसरी लोकशाही होऊ शकत नाही. किंबहुना प्रत्येक खुर्चीनं म्हणजे शिपायापासून सरपंचापर्यंत, सरपंचापासून आमदारापर्यंत, आमदारापासून पार पंतप्रधान राष्ट्रपतीपर्यंत आपल्या खुर्चीची जाणीव ठेवून आपापल्या खुर्चीनं प्रामाणिक काम केलं तर ह्या देशात एकाही नागरिकावरती अन्याय होणार नाही. गरज आहे ती फक्त आपले विचार आणि आपल्यातला माणूसपणा आणि आपल्यातला प्रामाणिकपणा टिकवण्याची. आज संतोष दादा आमच्या सोबत बसलात, गप्पा मारलीत. खरं तर हे जे काही आहे, जे काही विचार तू मांडलेस, खरं तर प्रेरणादायी आहे. म्हणजे कुणीतरी हे केलं पाहिजे हे सगळ्यांना वाटतं, पण हे मीच का करू शकत नाही. म्हणजे हा मेसेज मला वाटतं आजच्या ह्या आपण कार्यक्रमातून सर्वांना देऊया. आणि शेवट करताना एकच वाक्य म्हणेन की जर तुम्ही अन्यायाविरुद्ध लढत नसाल तर तुम्ही जिवंत आहात हे ग्राह्य केलं जाणार नाही. जर तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आहे
याचा खरा अर्थ तुम्ही तुम्ही जिवंत जिवंत आहात. आहात. इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं में नहाई न हो, शाम सहमी न हो, रात हो ना डरी, भोर की आंख फिर डबडबाई न हो. कोई अपनी खुशी के लिए गैर की रोटियां छीन ले, हम नहीं चाहते. कोई अपनी खुशी के लिए गैर की रोटियां छीन ले, हम नहीं चाहते. इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं में नहाई न हो.